अरे खरं म्हणजे मी तुला कधी बघितलेलं नाही. पण आपण फोनवर बोललो आणि राईट. जेव्हा बेल वाजली आणि तू आलीस, तेव्हा मी म्हटलं मला वाटलं तू मुलगी-बिलगी तुझी आली की काय? खरं मी तुला सांगते मला म्हणजे यू लूक सो यंग की तू हे सगळं माय एवढं प्लेजर. सगळं करतेस ह्याच्यावर माझा विश्वास बसलेला नाहीये. त्यामुळे आणि तू परवा बोलताना कारण तू परवा बोलताना म्हणाली की माझा मुलगा कॅनडाला चाललाय. त्यामुळे आय डिड नॉट बिलीव्ह की तुझा एवढा मोठा मुलगा असेल. मला खरंच वाटलं की तू मागून येतेस म्हणून. थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी. माय प्लेजर. खूप मज्जा येणार आहे मला आत्ताच कळतंय. आणि हो, मुलगा कॅनडाला गेलाय माझा. ही इज 24 काय अँड सांगते? माय तर मग यंग आता हे तुझ्या ते आपल्या दर्शकांना सांगायला लागेल की एवढा मोठा मुलगा असून आपण स्वतः 24 वर्षाचं कसं दिसायचं? हे मी सांगणारच आहे हां. नक्कीच. कसं वाटतं हा मुलगा गेला ना की थोडंसं ॲक्च्युली म्हणून थोडंसं आज डाऊन आहे. ॲक्च्युली मुलगा गेला म्हणण्यापेक्षा माय फ्रेंड, ही इज व्हेरी डिअर फ्रेंड ऑफ माईन. हं. कारण आम्ही दोघं एकत्र बऱ्याच गोष्टी करतो. सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही दोघं एकत्र असतो. त्यामुळे डिअर फ्रेंड ही इज स्टेईंग अवे सिन्स लास्ट 4 years. बट आय एम हॅपी की ही हॅज कम्प्लिटेड हिज ग्रॅज्युएशन देअर. नाव ही इज वर्किंग, अरे वाह! ग्रोईंग आणि अजून काहीतरी मास्टर्स करायचं आहे, हे करायचं आहे, ते असं बरंच काही त्याला करायचं आहे. सो स्वप्न आहे. yeah, I'm so happy for him and proud also. As a mother, I'm very, very, very proud. ऑफकोर्स ऑलवेज ना म्हणजे मुलं एवढी मोठी होतात आणि मग ती शिकायला बाहेर जातात. मग अरे ते आपण म्हणजे मला असं कायम वाटतं धरून ठेवण्यापेक्षा त्यांना लेट दॅम खरंच आहे. एक्सप्लोर. आणि हे मी त्याच्या 13व्या वर्षापासूनच केलं. मला ॲक्च्युली आम्ही यू नो आवर फील्ड फिल्म म्हणजे हो. आम्ही अगदी 18-18 तास काम करतो आणि शूट्स असेल तर आम्ही नसतोच. म्हणजे 4-4, 5-5 महिने यार मेंटली तर आम्ही 6-6 महिने नसतो. 3-4 महिने फिजिकली पण अवेलेबल नसतो मुलांना बिकॉज वी आर शूटिंग हिअर दॅर. फक्त रात्री झोपायला यायचं, परत जायचं, हे असं रुटीन असताना मुलं ज्या वयात येत होती ना, म्हणजे वेन दे टर्न्ड 10-12, जेव्हा ॲक्च्युअल मी तुम्हाला सांगू का, हो. लहान असताना दे डोंट नीड अस सो मच. पण हा जो फेज असतो ना, हो. 12-13 वर्षाचे, तेव्हा त्यांना स्वतः सगळ्या गोष्टी कळायला लागतात. दॅट टाईम दे नीड देअर पॅरेंट्स. आणि मला असं जाणवलं की माझी दोघं मुलं माझ्यापासून लांब जात आहेत. कारण मोठा काही एक्सप्रेसच करायचा नाही, बंद करून घ्या रूममध्ये, बोलणंच नाही अजिबात. आणि छोट्याचे थोडेसे तब्येतीचे इश्यू सुरू झालेले. सो मला असं वाटलं की आय एम कट ऑफ विथ हो माय का? किड्स. आणि दॅट वॉज अ फेज की मी काय करू. सो आय स्टार्टेड फाइंडिंग आउट की ह्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे त्याला स्केटिंग भयंकर आवडायचं आणि अंडर वॉटर फिशेस, निमो त्यांनी पहिल्यापासून जो म्हणजे फाइंडिंग निमो त्यांनी बघितलेला लहानपणी. आणि आमच्या सगळ्या वॉल्सवर सगळीकडे तो शार्क ड्रॉ करायचा. सो आय थॉट की दिस शार्क इज गोइंग टू हेल्प मी. आणि मी त्याला म्हटलं की ही वॉज 12-12.5. मी त्याला म्हटलं, अथर्व, आय फील यू अँड मी शुड गो अँड सी ॲक्च्युअल शार्क. बर. तर ही वॉज लाईक व्हॉट आर यू टॉकिंग. आणि माझ्या घरच्यांनी तर मला एवढं भयंकर झाडलेलं, म्हणे की तू त्याला घेऊन समुद्रात उडी मारणार नाही, व्हॉट शार्क, असं काय पाण्यात उडी मारले मला शार्क दिसत नाही. तर मी त्याला म्हटलं, नो, देर इज अ प्रॉपर हे वे टू डू इट, स्कूबा डायव्हिंग. म्हटलं तो इंटरेस्ट तू डेव्हलप कर. हां. आणि सडनली इट क्लिक्ड. म्हणजे असं म्हणतं ना, देव कुठेतरी आपल्याला एक देतो काहीतरी एक सोल्युशन. तो म्हटला मला हे इंटरेस्टिंग वाटतं. मी immediately within 8 days he gave Padika exams. He did everything, was prepared. आणि that year I took him, he was 13, I took him to त्याला Andamans. काय सांगते? आणि पहिली डाईव्ह होती, आय एम टेलिंग यू. म्हणजे आय वॉज लाईक की एक आई मुलाला सांगते हां तू उडी मार बिंदास. आणि माझ्याबरोबर जे होते बोटवर, दे वर लाईक, आर यू रिअली हिज मदर, यू आर जस्ट पुटिंग हिम इन टू द वॉटर. म्हटलं या, ही हॅज टू डू दॅट. म्हटलं इफ ही वॉन्ट्स टू गो क्लोज टू मी और ही वॉन्ट्स टू डू समथिंग फॉर मी, ही विल जम्प. अँड दॅट बॉय जम्प्ड विदाऊट एनी थिंकिंग ऑफ एनिथिंग. आणि त्याच्या मागे खरं तर मला 15 मिनटं लागली पाण्यात उडी मारायला. गिरवायला. नाही, ते उफळता समुद्र बघून आपण जे घाबरतो, म्हणजे पुस्तकात वगैरे वाचलेलं असतं, पण तिथे जाऊन हालत खराब होते. आणि आय जम्प्ड. आणि आय एम टेलिंग यू वन इन्सिडन्स. आपण म्हणतो कुठेतरी देव ब्लेसिंग्स करत असतं आणि नेचर आपल्याला वेलकम करतं. तर असं एक सिच्युएशन झालं. आमची फर्स्ट डाईव्ह आणि आम्ही एक ह्यूज बॅराकडा बघितला, ह्यूज.
हा खूप रेअरली दिसतो असं. आणि त्यांनी काही नाही केलं आम्हाला. काय सांगते? ही जस्ट पास्ड अवे. अँड वेन वी केम अप, आवर इन्स्ट्रक्टर टोल्ड अस की तुम्हाला ब्लेसिंग मिळालं, नाव नेवर लीव स्कूबा डायव्हिंग. आणि लिटरली इट वॉज द मोमेंट ऑफ माय लाईफ. दोघांनी आम्ही ठरवलं किती सुंदर. काही हो, आपण स्कुबा डायव्हिंग करत राहायचं. आणि ही इज अ रेस्क्यू डायव्हर नाव. त्याचे जो 150 डाईव्ह झाले आहेत. आय एम 100+. आणि तू आता काहीतरी इंडोनेशियाला काहीतरी एक्साइटिंग काय केलं सांग. I must tell everyone ki this I'm declaring for the first time on your channel. you. So I have completed my 100 dive आणि एक बेंचमार्क असतो 100 डाईव्ह म्हणजे, आणि तो माझा झालाय. आय एम सो हॅपी फॉर दॅट. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.